चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू, जीवाच्या जीवलगा पाहू. सकाळच्या पारी मध्यवदारी जागवतो लोकाला, देव जागवतो लोकाला. सकाळच्या पारी मध्यवदारी जागवतो लोकाला, देव जागवतो लोकाला. देव जन्माचे सोबत 1.5-2 महिना झाला आला नाहीस तू. तू कोबाचो कोबाच नाही. मुक्ताई सागडे रुसून बसले बघ. आज हाळी आली तवा इट सुटली म्हणायची. अजून कधीतरी होतो तो फिटीचा त्रास, पण उगा आपला घाटका 2 घाटका. पण खरं सांगू का अख्ख्या, त्याचं लक्ष हाय म्हणून सगळं व्यवस्थित चाललंय बघ. आणि तसं मी ओढतो ना घडे संचिता वाचुनी. बाबा मावले बेला बेला पाया पडतो रे तुझ्या. हे असलं काय करत जाऊ नको. आधीच हा जीव जड झालाय, आधी काय वाढून ठेवू नको बाबा. मी बरं तुला काय म्हणून देईन रे. राखी इंडियन आर्मी पाठीशी असताना कशाला घाबरतोय काका. तर काय लागा पाया नाही पडायचं का? अरे तू आता आपल्या देशाच्या सैन्यात भरती झालायस, मग असं कुणाच्या बी पाया नाही पडायचं बाबा. बरं बाबा, राहिलं तर राहिलं. या सांभाळा बाबा, सांभाळा, चांगलं सांभाळा. तुम्ही काय जुली खोडाय. आमचं ऐकलं तर कमीपणा याचा नाही का तुम्हाला. हा बाबा, तू आपला उगाच गैरसमज करून घेतोय बघ. काय नाही काय नाही. हा हा. बरं मी काय म्हणतो, हा, ही अशी वर्दी तुम्ही चाललास कुठं तू? कुठे म्हणजे हा. थेट सियाचीन काका. अरे तालुक्यातला मी पहिला जायचे ना, डायरेक्ट सियाचीनची पोस्टिंग काढली आहे. नाद नाही करायचा आपला. वा 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 वा. आई कशी आहे. चांगल्या राहा तुम्ही. हे कडं म्हणजे आभाळात आहे की नाही, वेगवेगळ्या साध्या दिसते त्या. आणि काहीतरी ती रंगीबेरंगी उजेड का काहीतरी तसलं पण दिसत. काय मावली सांग, कोणाला दाखवतोय रंगी तुझ्याकडे. काय नाही, जरा काही पचवली होती. चालेल चालायचं, आठवण येत असेल नाही का. मंडळी, कर्तव्य, मातीशी असलेलं नातं आणि मानवी भावनांचे एक सुंदर प्रवास घेऊन मुक्काम पोस्ट पंढरपूर हे नवकरो नाटक आजपासून म्हणजेच 22 ऑगस्टपासून रंगभूमीवर येत आहे. आज ह्या नाटकाचा पहिला प्रयोग आणि शुभारंभ आहे. पण हे नाटक नक्की कशाबद्दल आहे, ह्यातील व्यक्तिरेखांचा हा प्रवास कसा असणार आहे आणि पडद्यामागे नेमकं काय घडलं हेच जाणून घेण्यासाठी आम्ही थेट भेटलो ह्या नाटकाच्या लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांसोबत. चला तर मग विशेष संवाद आणि जाणून घेऊया या भावस्पर्शी प्रवासाची रंजक गोष्ट आपल्या फक्त नवराष्ट्र चॅनलवर. रामकृष्ण हरी माऊली. मी सानिका आणि या नाटकामध्ये माझं पात्र हे सगुणा म्हणून आहे, जो सैनिक आपण दाखवला म्हणजे अर्थात रोहित माने. तर त्याची बायको म्हणून मी ती भूमिका करते. आणि माझी भूमिका म्हणाल तर ती खूप अशी मिश्किल आहे. ती खट्याळ आहे थोडीशी, ती प्रेमळ आहे, ती ती सगळं आहे. म्हणजे एक असं म्हणूयात, एक आयडियल वाईफ जे आपण म्हणतो ना, की मला ही अशी बायको हवी, तशी ती बायको सगुणा आहे. ती गोड आहे, ती रागीटही आहे तेवढी. सो हे सगळे फ्लेवर्स तुम्हाला तिचे बघायला मिळणार आहेत नाटकामध्ये. आणि नाटकाबद्दल विचाराल तर नाटकाचा विषय हा खूप जीवाभावाचा आहे आणि खूप रिलेटेबल आहे. सगळ्यांना तो मनापासून आवडणार याची मला खात्री आहे 100%. कारण हे जे नाटक आहे हे ते एका सैनिकाच्या आयुष्यावर आधारित आहे. आणि नावातच पंढरपूर असल्यामुळे तुम्हाला थोडीफार कल्पना आली असेल की तो स्वतः
पंढरपूरचा असल्यामुळे किंवा त्याच्या आजूबाजूला पंढरपूर फिरत असल्यामुळे त्याच्या आयुष्य हे आयुष्याशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत पंढरपुराशी, त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी, त्यांची नाती एस्टॅब्लिश्ड होणं, या सगळ्या गोष्टी नाटकामध्ये आहे. आणि अर्थात मी असं म्हणेल की तुम्हाला नाटकाला यावंच लागेल हे सगळं बघायला, कारण खूप एक्साइटिंग गोष्टी आहेत नाटकामध्ये की ज्या तुम्ही कधीच अनुभवलेल्या नसतील, कधीच एका व्यावसायिक नाटकामध्ये. आणि अजून काय बोलायचं आहे? तुझा अनुभव कसा व्यावसायिक नाटक म्हणून माझं हे पहिलं काम आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. याआधी मी नाटक केलेले आहेत प्रायोगिक. मी थिएटर, माझं पूर्ण बॅकग्राऊंड आहे एक 5-6 वर्षांचं. पण एक महत्त्वाचं असं सांगायचं की व्यावसायिक हा मुद्दा जर आपण सोडला तर ओव्हरऑल नाटकाचा गाभाच इतका सुंदर आहे की ती प्रोसेस करताना मला इतकी मजा आली, इतकं काही काही नवीन नवीन शिकायला मिळालं. कारण शिकतो तो आपण प्रायोगिकमध्ये सुद्धा, ती एक एक प्रोसेसच असते, व्यावसायिकची पण एक प्रोसेसच असते. तर मला जी माणसं भेटली, ती लाभली, त्यांच्याकडनं झालेली देवाणघेवाण, त्यांचं वागणं, त्यांची आपुलकी, या सगळ्या गोष्टी मी खूप मनापासून अनुभवल्यात. आणि मी एवढं तर सांगू शकते की ज्या गोष्टींवरती काम झालेलं आहे पूर्ण प्रोसेसमध्ये, ते तुम्हाला दिसेलच नाटक करताना. सगळ्यात जास्त डिफिकल्टी म्हणजे असं असं चॅलेंजिंग असं नव्हतं. कारण मी स्वतः कॉन्टेंट क्रिएटर आहे. मी ॲक्टिंग करत असल्यामुळे आपल्याला एक ग्रामीण भाषेचा टोन माहिती असतो साधारण. तर त्याला फक्त पंढरपूरचा लहेजा लावायचा होता, जे रोहितने केलं. म्हणजे कारण तो स्वतः त्या भागातला असल्यामुळे त्यांनी आम्हाला ते खूप छान प्रकारे शिकवण्याचं काम केलं आहे. पण दॅट वॉज द बिट चॅलेंजिंग फॉर अस. थोडंसं त्याला मोल्ड करणं किंवा ती भाषा तुमच्या अंगवळणी पडू देणं सतत. मग आम्ही उगीच सेटवरती वगैरे त्या भाषेत काही ना काहीतरी गप्पा मारणं वगैरे, "गायला गा, असं थोडीच असतं" वगैरे. त्यामुळे मजा, म्हणजे ही एक गोष्ट होती तेवढी. जय हरी माऊली. मी शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर, आशुतोष जरे लिखित आणि दिग्दर्शित मुक्काम पोस्ट पंढरपूर या नाटकात मी वासुदेवाची एक भूमिका साकारतोय. तसं बघायला गेलं तर वासुदेव मी 12ही महिने सादर करत असतो, जो की माझ्या लोककलांच्या कार्यक्रमातनं. पण लोककलाच्या कार्यक्रमातनं मी तिथे गायनाच्या शैलीने म्हणा, प्रबोधनाच्या शैलीने म्हणा, मी वासुदेव सादर करत असतो. पण आता हे नाटक असं आहे की यात वासुदेवाची भूमिकाच आहे आणि वासुदेवाची ती एक परंपरेविषयीची एक वेगळी ती व्यथा आहे. ती तुम्हाला अगदी 22 तारखेच्या शुभारंभाच्या त्या नाटकात दिसणारच आहे. ते मी काही इथे सांगणार नाही. पण या मुक्काम पोस्ट पंढरपूर नाटकाविषयी जर सांगायचं झालं तर भक्ती आणि परंपरेचा, म्हणजे एका बाजूला भक्ती आहे, दुसऱ्या बाजूला परंपरा आहे. परंपरा म्हणजे वासुदेव, भक्ती म्हणजे विठ्ठल. तर ही जी भक्ती आणि परंपरेचा असा मिलाप घातलेला आहे, हे सगळं घडून आणलेलं आहे, ते म्हणजे मुक्काम पोस्ट पंढरपूर या नाटकात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण कधी कधी म्हणतो चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू. पण आता मी सांगतो ना तुम्हाला, अगदी मुंबईपासून 400-450 किलोमीटर जायची गरज नाही पंढरपूरला दर्शन घ्यायला. आता तुम्हाला मुक्काम पोस्ट पंढरपूर या नाटकात अगदी वासुदेवाचंही दर्शन होणार आहे, तुमच्या पारंपरिक जात्यावरच्या ओव्यांचंही दर्शन होणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विश्वाचा जो करता धरता पालक मालक चालक आहे, त्या विठुरायाचं देखील या नाटकात दर्शन होणार आहे. आणि अगदी म्हणजे नाटक जरी आजच्या वर्तमानातील आहे, नाटक आत्ताच्या या काळातील आहे, पण नाटक तुम्हाला त्या जुन्या भावनांना हात घालेल. म्हणजे 80-90चा जो काळ होता, तो काळ नक्की तुम्हाला खुर्च्यांवर बसल्यानंतर आठवेल की नाही, माझ्या बालपणी अशा जात्यावरच्या ओव्या माझी आई म्हणायची, माझी आई म्हणायची. आणि मग दिवस उजाडल्यानंतर असा वासुदेव गावात यायचा. तर हे सगळी लोकपरंपरेची, भक्तीची ही सगळी मजा बघण्यासाठी तुम्ही जो आमचा नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे, शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी यशवंत नाट्य मंदिर माटुंगा मुंबई येथे दुपारी 4 वाजता होणार आहे. त्या प्रयोगाला तुम्ही नक्की हजेरी लावा. समस्त पंढरपूरचं आणि त्या विठुरायाचं दर्शन तुम्हाला या आमच्या मुक्काम पोस्ट पंढरपूर या नाटकात होणार आहे. तर वासुदेव काय सांगतोय बघा, जीवाच्या जीवलगाला भेटायला आता काही पंढरपूरला जायची गरज नाही बरं का. आमच्या मुक्काम पोस्ट पंढरपूर या नाटकात तो पांडुरंग, तो विठुराया, तो सखा, तोच आई बाप जगाची माऊली तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहे.
आणि ही सगळी बातमी कव्हर करण्यासाठी या विठुरायाचं आजचं दर्शन घेण्यासाठी आमचा एक मीडिया नवराष्ट्र नवभारत देखील इथे आलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचे पण अगदी मनापासून लक्ष लक्ष शिवमय आभार. नवराष्ट्र नवभारत. जय हरी माऊली. नमस्कार, मी रोहित माने. माझं नवीन नाटक येतंय मुक्काम पोस्ट पंढरपूर नावाचं. तर सगळ्यांनी आवर्जून यायचंय, यावंच लागतंय. कारण तुम्हाला सांगतो का यावं लागतंय ते, कारण की हे नाटक बघायला तुम्हाला खरंच खूप मजा येईल. वेगळ्या प्रकारचं नाटक आहे. नाटकाचं लिखाण खूप वेगळ्या प्रकारचं आहे. आमच्यातला एक तरुण डिरेक्टर, तरुण लेखक आशुतोष जरे याने हे नाटक प्रेझेंट केलंय, लिहिलंय आणि खूप भक्कमपणे आमच्या 4 निर्मात्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय. सगळ्या नवीन मुलांना घेऊन ह्या नाटकाचा डोलारा उभा केला. तुम्ही आत्ता काही प्रवेश बघितले त्याच्यानुसार नाटकाचा आवाका लक्षात आला असेल, की खूप भव्य सेट आहे या नाटकाचा. संदेश दादा बेंद्रेंनी या नाटकाचं नेपथ्य केलंय. खूप वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे पंढरपूर आणि सियाचीन अशा एक 2 वेगवेगळे म्हणजे ज्यांचा टोकाटोकाचा काही संबंध नाही एकमेकांशी. अशा प्रकारचे 2 सेट्स या नाटकात उभे राहतात आणि हे नाटक व्हिज्युअल ट्रीट आहे एवढं मी तुम्हाला सांगेन. आत्ता तू जितक्या गोष्टी बघितल्या त्याच्याहून अधिक 100 पटीने काहीतरी नाटकात गोष्टी घडतात आणि ते बघण्यासाठी लोकांनी यावं अशी माझी अपेक्षा आहे. या नाटकात काय म्हणते? तुझा अनुभव आणि येस, तुझा माझा अनुभव हाच आहे की हे नाटक पंढरपूरच्या वारीबद्दल आहे. पंढरपूरमधल्या राहणाऱ्या एका मुलाबद्दल आहे. पंढरपूरमधल्या एका फौजीचं आहे. त्या फौजीच्या प्रवासाचं आहे. काय सियाचीनशी त्याचं कनेक्शन आहे आणि कशा पद्धतीचा त्याचा प्रवास आहे आणि काय होतंय त्याच्यासोबत आयुष्यात. ह्याच्यासाठी नाटक बघायला या आणि खरंच वेगळ्या प्रकारचं नाटक आहे. सो मी लोकांना हेच आवाहन करीन की मिस करू नका. आत्ता शुभारंभाचा प्रयोग आहे त्यालाही याच आणि पुढच्या प्रयोगांना सुद्धा नक्की हजेरी लावा. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. माझं नाव संजीवनी पाटील. मला तुम्ही आत्तापर्यंत रात्रीच खेळ चाले या मालिकेत वच्चीची भूमिका करताना पाहिलं आहे आणि त्याच्या आधी आणि नंतरही बऱ्याचशा भूमिकांमध्ये तुम्ही मला पाहिलं आहे. आत्ता परवा 22 ऑगस्टला दुपारी 4 वाजता यशवंत नाट्यगृह मंदिरमध्ये आपल्या नवीन नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे, ज्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट पंढरपूर. ह्यामध्ये मी जो एक फौजी आहे, जो सीमेवर असतो, त्या फौजीच्या आईची भूमिका करते. जी आई आपल्या मुलावर सतत प्रेम तर करत असते, पण जेव्हा तो सीमेवर जातो, तर त्याच्या मागे एक जबाबदारीने आणि खंबीरपणे जी उभी आई राहते, त्या आईची भूमिका साकारते. आणि नाटकाबद्दल सांगायचं तर मुक्काम पोस्ट पंढरपूर. आता पंढरपूर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण पंढरपूरला जे सुरू झालेला हा प्रवास आहे, तो कुठे जाऊन थांबतो किंवा पंढरपूरमध्ये प्रत्येकजण एक पंढरपूरच्या विठुरायाचं, रुक्मिणीचं दर्शन तर घेतोच. पण त्यातला प्रत्येकजण दर्शन घेतोच का? का नाही घेतो? जसं नास्तिक, आस्तिक अशा 2 गोष्टी आहेत. तर तेवढं मी सांगणार नाही, पण ते तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कळेल. दुसरं म्हणजे ह्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये जेव्हापासून रिहर्सल चालू झाल्या नाटकाच्या, तेव्हापासून इतके गमतीशीर असे किस्से घडत गेले. रिहर्सल दरम्यान आमचे दिग्दर्शक आशुतोष जरे आणि लेखक मयुरेश, त्याचं सरनेम मला आता आठवत नाही. पण इतकं सुंदर नाटक लिहिलंय ना, का ते जेव्हा रीडिंगला बसलो होतो तेव्हाच इतकं भारी वाटलेलं, की ही भूमिका खरंच खूप आपल्याला मिळाली आहे याचं एक समाधान. आणि एक खूप वर्षानंतर मी एक अशा व्यावसायिक लेव्हलवर एवढं मोठं जॉनर लेव्हलला नाटक करते. त्याबद्दल एक कलाकार म्हणून आणि संजीवनीला खूप आनंद होतोय या गोष्टीचा. आणि ते मायबाप रसिक प्रेक्षक आता येणार आहेत, याच्यानंतर प्रत्येक प्रयोगाला येतील आणि आम्हाला आशीर्वाद देतील आणि आमचे प्रत्येक प्रयोग उत्तरोत्तर छान होतील आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद. नवभारत आज जे इथे आले आहात तुम्ही आमच्या म्हणजे आज जाणून घ्यायला नाटकाबद्दल, तर तुम्ही आत्ता पाहिला आमचं थोडंसं एक छोटंसं एक क्लिप पाहिली, की एक प्रवेश पाहिला छोटासा. तिथे तुम्हाला जाणवलं असेल, की एक हा जो सेट आहे किंवा हा माहोल आहे, तो आणखीन छान होत जाणार आहे. आणि शुभेच्छा द्या. दुसरं काय सांगू? नमस्कार, मी स्वाती दिवे मुखर्जी. अ, को-निर्माता म्हणून मी हे पहिलं माझं नाटक आहे आणि मला श्री सचिन अवस्थी यांना थँक बोलायचं आहे, की त्यांच्यामुळे आय गॉट दिस अपॉर्च्युनिटी टू बी ॲज वन ऑफ द को-प्रोड्युसर्स. आणि मला हे अ, अ, म्हणजे खूप भीती होती ॲक्चुअली ॲज अ को-प्रोड्युसर इन्व्हेस्ट करायला सुरुवातीला, की नाटक आहे आजकाल जसं म्हणजे जसं आता नाटकं पहिल्यापेक्षा म्हणजे मी लहान असल्यापासून हे नाटकं बघण्याची मला आवड होती
आणि पण आता सध्या जे जनरेशन चालू आहे त्या हिशोबाने मला थोडीशी आय वॉज नॉट व्हेरी शुअर शुड आय इन्व्हेस्ट इन टू दिस ऑर नॉट. पण मी सचिन सरांवर विश्वास ठेवला आणि अजून आमचे जे को प्रोड्युसर आहेत श्री नितीन वैद्य आणि डॉक्टर आसगावकर, एवढे मोठे व्यक्ती ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मी ह्याच्यामध्ये को प्रोड्युसर झाली आणि मी त्यांना थँक्यू बोलू इच्छिते. आणि नाटकाबाबतीत बोलायचं झालं तर नाटक अत्यंत खूप सुंदर आहे. मला जसं तसं वेळ मिळाला तसं मी हे नाटक येऊन पाहिलं. याची रिहर्सल्स पाहिली आणि मला भरपूर आवडलं आहे आणि माझी एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, की प्लीज यावं सगळ्यांनी आणि हे नाटक पाहावं आणि प्रेम द्यावं. आणि स्पेशली याच्यामध्ये एक खूप सुंदर एक जे आहे स्पेशालिटी ऑफ दिस नाटक इज की म्युझिकल नाटक आहे. खूप सुंदर गाणी आहेत. लाईव्ह म्युझिक आहे. तर प्लीज मला एक रिक्वेस्ट आहे सगळ्या प्रेक्षकांना, की यावं आणि बघावं. थँक यू.